आज खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वाने आम्ही आज इथे हे आंदोलन घेतलेलं आहे। आणि हा आंदोलनाचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपल्या देशामध्ये राहतो तो आपल्या देशात होऊ शकत नाही, तो इतर देशांचा काय होणार, हाच माझा प्रामुख्याने मुद्दा आहे। ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे। एक स्त्री म्हणून मला फार अभिमान आहे, कारण ह्या देशाचं जे संविधान लिहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ह्या संविधानात्मक देशामध्ये माझा जन्म झालेला आहे, ह्याचा मला अभिमान आहे। कारण एक स्त्री म्हणून, कारण ह्या देशातला प्रत्येक स्त्रीला तोच अधिकार आहे जो मला आहे तो, त्यामुळे अशा ह्या स्त्रियांना हा राग यायलाच पाहिजे। जर आरक्षण जर तुम्ही म्हणाल बंद करायचं किंवा आरक्षण नाही ठेवायचं, तर मला सांगा हे आरक्षण आत्ता ते बोलतात नाही ठेवायचं, पण दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते का लिहिलेलं आहे, कशासाठी लिहिलेलं आहे? कारण त्यांची दूरदृष्टी होती, त्यांना माहिती होतं की महिलांना माझ्या कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे आणि इतर जाती धर्मातल्या सर्व लोकांना, महिला पुरुषांना न्याय मिळायला पाहिजे, म्हणून त्यांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि म्हणून ते आरक्षण आहे। तर ह्या आरक्षणाबद्दल त्यांनी असं वक्तव्य करावे की पूर्णपणे निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। आणि एकच सांगायची इच्छा आहे, पुन्हा एकदा सांगेल, जो आपल्या देशाचा होऊ शकत नाही तो इतर देशांचा कधीच होऊ शकणार नाही। अमेरिकेमध्ये बोलू दे नाही तर आणखीन कुठे बोलू दे, अमेरिकेमध्येही भारतीय आहेत, त्यांनाही तिकडे जाण्याचा जो अधिकार दिलेला आहे तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेला आहे, त्यामुळे ते लोक सुद्धा त्यांचा तिथेही निषेधच करतील। इतकंच मी बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे संविधान असलेलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे मिटू शकत नाही कोणी। आणि जे आपण काम करतोय, जी आपली युती आहे काम करतायत, ते खूप छान काम करतायत, त्यांना ते बघवत नाहीये आणि ते लांब जाऊन ते परदेशात जाऊन ते वक्तव्य करतायत नाही, चुकीचं करतायत। आणि जे आपण ते काम करतोय, आपले सरकार म्हणजे मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री जे काम करत आहेत ते खूप छान काम करत आहेत। जर ही सत्ता त्यांच्या हातात गेली, तुम्ही समजा आता काय होईल। त्यांची सत्ता नसताना ते लोक असे एवढे बोलतायत, त्यांची आता सत्ता गेली त्याला काय करा, तुम्ही विचार करा तुम्ही आताच थोडं बोलते। देखिए, मेरा कहना है कि इनकी कथनी और करनी में बहुत फर्क है। ये कहते कुछ है और करते कुछ है। कहेंगे हम जापान में जा रहे हैं तो चीन में पहुंचे होते हैं। उसी तरह राहुल गांधी की ये पुरानी आदत है, क्योंकि पहले से आप देख रहे हैं कि राहुल गांधी इनको जब से विरोधी पक्ष का नेता बनाया है उस समय से अभी तक, अब इनकी जितने भी स्टेटमेंट देखिए, इसके पहले भी उन्होंने एक स्टेटमेंट ऐसी दी थी कि यहाँ से आप आलू डालो वहां से हम सोना निकालेंगे। तो इसी तरह की ये जो हरकतें हैं ये इनके ब्लड में है, क्योंकि जिस तरह से इन्होंने अमेरिका में जाकर एक अमेरिका के जो सांसद बैठे हुए थे उनके सामने उन्होंने इस तरह की भाषा कही है कि हमें आने वाले दिनों में हिंदुस्तान का आरक्षण हमको बंद करना पड़ेगा, हम उसको खत्म करना चाहेंगे। यही आप इलेक्शन, लोकसभा के इलेक्शन के समय आप इस तरह का, हमारी जो सरकार है महायुति की, उस पर आपने कई तरह के आरोप लगाए थे कि हम आरक्षण चेंज करने वाले हैं, हम संविधान को बदली करने वाले हैं। इस तरीके से आपको, चलो ठीक है, आप 40 पे थे, 44 पे थे, 44 पे आप 99 पर आ गए, लेकिन मुझे लगता नहीं कि आने वाले दिनों में आप इसके आगे बढ़ सकते हो, क्योंकि आपको देश की जनता ने देख लिया है। क्योंकि मेरा एक ही कहना है कि ये पब्लिक है, ये सब जानती है। आप कितने भी किसी भी तरह के आप लोगों का मन जीतने का काम करोगे, लेकिन आपके जो जुबा पे है, जो दिल के अंदर है, वो जुबा पे आती है और जुबा से पूरा देश सुन रहा है। और आपको इसका आने वाले दिनों में इस भारत की जनता को इसका आपको जवाब देना होगा, और आप तैयार रहिए। ये हमारी जनता इतने बेवकूफ नहीं है कि आप कहेंगे कहीं जाकर कुछ और यहाँ पे कहेंगे कुछ और इसका आपको तैयारी रहना पड़ेगा। और मैं इस चीज का बहुत बड़े पैमाने पे शिवसेना और हमारी महायुति की सरकार की तरफ से मैं इसका निषेध करता हूँ। ऐसे श्रीवास्तव जी, ये जो मुद्दा जो लिया है निषेध का, ये राहुल शेवाड़े साहब के माध्यम से लिया गया है और सारे शिव सैनिक पदाधिकारी यहाँ मौजूद है। सिर्फ मुझे 2 लाइन बोलनी है, जो विदेशी खून है रोम का, वो देश का हिस्सा कभी बन नहीं सकता। इसने साबित कर दिया अमेरिका जाके कि मैं देशवासी नहीं हूँ, देशद्रोही हूँ। तो ये देशद्रोही कभी हमारा हो नहीं सकता है, तो इसको यहाँ से निकालना जरूरी है। कांग्रेस पार्टी को अपना अध्यक्ष चेंज करना चाहिए और संविधान में
बदलाव लाने का मुद्दा कभी आता ही नहीं। धन्यवाद। हा राग याच्यासाठी आहे कारण का मागच्या 3 महिन्यापूर्वीच ह्या महाविकास आघाडीने असं पसरवलं की हे जे युती सरकार आहे हे जे युती सरकारच्या मुळे इकडचं जे आरक्षण आहे हे संपणार आहे, भविष्यात इथे आरक्षण संपेल म्हणून महाविकास आघाडीने युतीच्या विरोधात बरेचशी अशी कारणं पेरली आणि खोटा नेरेटिव्ह पसरवला की युतीचं जर सरकार आलं तर हे आरक्षण राहणार नाही। पण आज त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे आणि हे राहुल गांधीचं आजचंच वाक्य नाहीये, हे वारंवार असं वक्तव्य होते की आरक्षणच्या जो मूळ मुद्दा आहे तो संपवला पाहिजे। पण आज ह्या आरक्षणामुळे आमचे कित्येक गोरगरीब जनता आहे, किती अनुयायी आहे, ज्यांचं आज बरीचशी कामं होत आहेत, पण त्यांना त्यांच्याशी राहुल गांधींना त्याच्याशी काय पडलेलं नाही कारण का त्यांना त्यांचा विषयच माहीत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे माजी खासदार आणि उपनेते संपर्क प्रमुख श्री राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा त्यांचा निषेध मोर्चा करतोय आणि सर्व आम्ही विभाग क्रमांक 11च्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करतोय। राहुल गांधीला आज आमच्या महिलांनी चपला मारलेल्या आहेत। याचं कारण आहे की मनात एक आणि तोंडात एक। मनात हृदयात त्याच्या असं बसलं की आरक्षण सर्व काढूनच टाकायचं आहे, हा त्याच्या मनात आहे। आणि ही नेहरू फॅमिली जी आहे त्या फॅमिलीला सर्वांना आरक्षण नको आहे आणि त्यांनी ते आता हिंदुस्थानामध्ये येऊन सांगतोय की आरक्षण पाहिजे आणि आता बाहेरगावी गेला अमेरिकेला तिथे बोलतोय की आम्हाला आरक्षण नको आहे। अशा बाबतीत त्याला आता महिलांनी मुद्दाम चपला मारलेल्या आहेत। दुतोंडी भूमिका राहुल गांधीची आहे, त्याचा जाहीर आम्ही सर्वांनी आज निषेध केलेला आहे। आमचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशावरून हा निषेधाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि तो आज सक्सेस झालेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने जे संविधान आपल्या देशाला मिळालं त्या संविधानामध्ये या देशातील सर्वच गोरगरीब, दारिद्र्य रेषेखालील घटक, आदिवासी आणि दलित समाज या सगळ्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्या आरक्षणाचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये करण्यात आलं आणि ते कित्येक वर्ष सुरू आहे। आज या ठिकाणी आम्ही शिवसेना विभाग क्रमांक 11च्या वतीने त्याचप्रमाणे आमचे शिवसेना उपनेते खासदार माजी राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। ते म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन आरक्षणाविषयी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, आरक्षण संपवण्याची जी भाषा केलेली आहे त्याचा जाहीर निषेध करतोय। त्याचप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांना, सर्व या देशातील जे अनुयायी आहेत आपले बाबासाहेब आंबेडकरांचे, यांना आम्ही हे सांगू इच्छितो की काल परवापर्यंत निवडणुकीचा काळ होता, तोपर्यंत राहुल गांधी आणि त्यांचे सर्व नेते हे संविधान बचावची भाषा करत होते, संविधान वाचवण्याची भाषा करत होते। परंतु आज आपण बघतोय की खरं रूप हे काँग्रेसचं काय आहे तर ते राहुल गांधीच्या तोंडातून आलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण संपवण्याची भाषा केलेली आहे। मग या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो की याच्या अगोदर राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, त्याचप्रमाणे नेहरूजी असतील, यांनी देखील या घटनेमध्ये अनेक वेळा बदल केलेला आहे। या बदल केल्यामध्ये एका विशिष्ट समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, हा वेगळा विषय आहे। परंतु हे घटनेमध्ये बदल करताना त्यांनी कुठल्या प्रकारचा विचार केला नाही आणि सर्वात जास्त याच्यामध्ये बदल जो केलेला आहे संविधानामध्ये हा काँग्रेसच्या पंतप्रधानांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये केलेला आहे। आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तर पहिल्यांदा जेव्हा ते संसद भवन मध्ये गेले तेव्हा त्यांनी या ठिकाणी संसद भवनाचा सन्मान करण्यासाठी ते नतमस्तक झालेले आहेत। त्याचप्रमाणे जे संविधान आहे त्याला नतमस्तक होऊन त्यांनी कारभार सुरू केलेला आहे। आमचे खासदार जे शेवाळे साहेब आहेत यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी जी अशोक स्तंभाची मागणी होती ती पूर्ण केलेली आहे। हा पुतळा देखील शिवसेनेचे नेते शरदभाऊ आचार्य यांनी उभा केलेला आहे। आम्ही सर्व संविधानाच्या बचावासाठी संविधानाचा आदर करणारे लोक आहोत शिवसेनेचे। त्याचप्रमाणे आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील संविधानाप्रमाणे सर्व काम करत आहेत। सर्व अजून पण दुर्बल घटक जे आहेत किंवा महिला सक्षमीकरण यासाठी वेगवेगळ्या योजना कायदेशीर आणत आहेत, हे संविधानाच्या ताकदीवर आणत आहेत। आणि म्हणून मला हे म्हणायचंय की आम्ही संविधान करणारे आहोत, आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत। काँग्रेस आणि खास करून राहुल गांधी हा संविधानाच्या विरोधात वक्तव्य करणार आहे, त्याच्या तोंडातून आलेला आहे, त्याचा जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे आमचे खासदार
यांच्या वतीने आम्ही संसदेमध्ये ही बाजू मांडणार आहे की अशा नतदष्ट राहुल गांधीला संसदेमध्ये बसण्याचा देखील त्या ठिकाणी अधिकार नाही आहे, हे देखील आम्ही या ठिकाणी बोलतो. धन्यवाद.